की शेती सोडणं ही काळाची गरज नाही, पण शेतीला पूरक व्यवसाय करणं ही आपल्या काळाची गरज आहे. कारण जर आपण शेती सोडली तर हे जग कसं चालणार? त्यामुळं आपण शेतीसोबत जोडधंदे करायला शिका. श्रियं जगदम्ब रेणुका जगदं श्रियं जगदं. नमस्कार, मी नवदुर्गा दीपाली उद्धव पेरे, आदर्श गाव पाटोदा येथील रहिवासी आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून आम्ही शेती करतोय. त्यामध्ये आम्ही कापूस, गहू, हरभरा आणि भुईमुगाच्या शेंगा असे पीक काढतोय. पण आपण आता पाहतोय की पाऊस खूपच कमी पडतोय, त्यामुळे शेती करायला खूपच अडचणी येतात आहे. तसेच माल कुठं द्यायचा ह्या सगळ्याच अडचणी शेतकऱ्यांना येतात. त्यामुळे जास्तीत जास्त आपण शेतकरी उद्योगधंद्याकडे न वळता कंपनीमध्ये कामाला जाणे, दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणे याकडे कल देतो आणि शेती विकून घर बांधणे, गाडी घेणे यावर जास्त कल झालेला आहे. पण असं न करता जर आपण पुढे चालून शेतीलाच एखादा जोडधंदा सुरू केला तर अति उत्तम होईल. कारण शेती सोडणं हा काही पर्याय नाही आहे. कारण जर आपण शेती करणं सोडलं तर हे जग कसं चालेल? कारण जे शेतात पिकतं त्यावरच आपला उदरनिर्वाह होतो. त्यामुळे मी पुढे चालून असा विचार केला की आपण जर शेतीला जोडधंदा म्हणून एखादा व्यवसाय सुरू केला तर खूप चांगलं होईल. शेतीला पूरक असे जोडधंदा सुरू करावा असं मला कळालं. पण हे विचारायचं कोणाला? तर मी लोकांशी चर्चा केली. त्यातून मला असं कळालं की अण्णासाहेब पाटील ही एक अशी योजना आहे जी मराठ्यांना लोन उपलब्ध करून देते. त्यामध्ये आपल्याला व्याजाचा परतावा मिळतो. तर मग मी यातून योजना तर मला कळाली, पण यात व्यवसाय काय करायचा? तो व्यवसाय शेतीला पूरक पाहिजे. म्हणजे मी जो व्यवसाय करणार आहे त्यातून शेतकऱ्यांनाही फायदा झाला पाहिजे. शेतीच्या मालापासूनच जोडधंदा सुरू करायचा असं मी ठरवलं. असा एखादा उद्योग मला शोधायचा आहे की ज्यातून मी शेतीही करू शकते आणि माझा व्यवसायही सुरू करू शकते. तर मग मला बेकरी सुचली. तर मग मी 2-3 बेकरीला व्हिजिट दिली आणि त्यातून मग मी बेकरी सुरू केली. तर बेकरी अशी आहे की शेतात जे उत्पन्न मिळतं त्यातूनच मग बेकरीचे प्रोडक्ट तयार होतात. आणि बेकरी हे असं उत्पादन आहे की जे डेली लागतं आणि त्यातून माझी शेती पण होती आता आणि मी व्यवसायही सुरू करते. तर मी बेकरी हा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. पण शक्यतो आजपर्यंत आपण पाहिलं असेल की मराठा समाज बेकरी हा व्यवसाय सुरू केलेला कुठं आपण पाहिलंच नव्हता. त्यामुळे आम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या, कारण बेकरीबद्दल काहीच नॉलेज मला नव्हतं. तर मग मी त्यासाठी 2-4 बेकरींना आधी भेट दिली, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि मग एकदाचा बेकरी व्यवसाय हा मी 2019ला सुरू केला. सुरू केल्यानंतर पत्रे कुठं बनवायचे, हा माल कुठं विकायचा, तो तयार कसा करायचा. तर मग मी त्याच्यासाठी कारागीर बघितले. कारागिरांपासून ही सुरुवात झाली. कारागीर माल तर काढायला लागले, पण 1 महिन्यातच मला असा अनुभव आला की ते म्हणाले की मला पगार वाढ द्या, नाही तर मी हे काम करणार नाही. तर मग मी पेरे सरांना भेटले. म्हटलं मला अशी अडचण आली, आज तर कारागीरच नाही, माझी बेकरी तर बंद पडेल, मग मी काय करू? ते म्हणे मग तू एक काम कर, तू बाहेर जाऊन एकदा शिकून ये आणि मग सुरू कर. पण मी म्हणलं जर मी बाहेर गेले तर आज माझा व्यवसाय लगेच बंद पडणार आहे. मग मी ठरवलं की ते कारागिरांना मी पगार वाढून देणार आणि मी त्यांच्याकडून शिकणार. मग 1 महिन्यामध्ये मी त्यांना पगार वाढून दिला आणि आम्ही स्वतः शिकलो. आणि तेव्हापासून आम्ही ठरवलं की कारागीर नाही पण आले तर आम्ही काम करणार. हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि प्रशिक्षण घेतल्यानंतरच व्यवसाय सुरू केला पाहिजे. आणि शक्यतो व्यवसाय असा करायचा की जो शेतीशी निगडीत असेल. कारण त्यामुळे आजकाल आपण पाहतोय की पाऊस खूप कमी पडतोय, त्यामुळे शेती करणं सगळ्यांनी जवळजवळ सोडलेलंच आहे. तर हे न करता शेतीला पूरक असे जर जोडधंदे आपण सुरू केले तर शेतीही राहील आणि आपलं उत्पन्नातही वाढ होईल. त्यामुळे आपण जास्तीत जास्त असे व्यवसाय सुरू करा की जे शेतीशी निगडीत असतील. मग ह्या बेकरीमध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत. मग हा माल कुठं विकणार? पण जसजसं आपण हळूहळू यात पुढं जाऊ तसं एक आपल्याला नॉलेज येत जातं. मग हा माल तर विकणं तर गरजेचं होतं. मग याच्यासाठी काय करायचं? मी यातून असे युवक शोधले की जे काहीच काम करत नव्हते. मग मी त्यांना शिकवलं की जर तुम्ही माझा माल विकला तर तुम्हाला 2 रुपये, त्यात 2 रुपये 3 रुपये नफा राहील. मग ते युवकसुद्धा कामाला लागले आणि ते माझा माल सप्लाय करायला लागले. स्टार्टिंगला खूप अडचणी आल्या, कोणी मालच घेत नव्हतं, कारण त्यांना पहिल्यापासून भट्टीच्या मालाची सवय होती. आणि मी जे बेकरी सुरू केली ते ओव्हनद्वारे सुरू केली आणि ओव्हनचा माल कोणी घेतच नव्हतं. पण हळूहळू त्यांना कळायला लागलं की ही क्वालिटी खूप चांगली आहे. त्यामुळे आज माझा माल खूप सारा चालला जातो. आणि याचबरोबर हा व्यवसाय करता करता मला शेतीही करता येते. त्यामुळे माझी शेतीही टिकली आणि मी व्यवसायही करत आहे. माझी सर्व शेतकरी आणि महिला भगिनींना अशी विनंती आहे की शेती सोडणं ही काळाची गरज नाही, पण शेतीला पूरक व्यवसाय करणं ही आपल्या काळाची गरज आहे.
कारण जर आपण शेती सोडली तर हे जग कसं चालणार. त्यामुळं आपण शेतीसोबत जोडधंदे करायला शिका. आणि व्यवसाय असो किंवा शेती असो, शेतीत पण खूप अडचणी असतात, व्यवसायात पण अडचणी असतात, पण ते सोडणं हा पर्याय नाही. त्या अडचणीवर मात करणं हा पर्याय आहे. आणि आपण नवदुर्गा आहोत, आपण काहीही करू शकतो. घरावर कितीही संकट आलं तर महिला कधीच मागं हटत नाही. त्यामुळं माझी खास करून महिलांना अशी विनंती आहे की तुम्ही पुढाकार घ्या आणि शेतीसोबत जोडधंदे सुरू करून आपल्या घरच्यांनाही सांगा की शेती न सोडता आपण जोडधंदा करू आणि पुढे जाऊ आणि आपण नक्की यशस्वी होऊ, मला खात्री आहे.